रात्रीला ना म्हणजे 11 वाजता मला याद आलंय दोन्ही पण नाही म्हणून. आणि शॉपमध्ये पण जाऊन बघितलं, सगळे शॉप बंद. कोणतं आधी पूजा करून घेऊ मला कन्फ्यूज झालेलं, कारण महादेवाचं पण मांडून ठेवलं आणि मला नागोबाची पण पूजा करायचं आहे. आता ह्या आईचं नामध्ये खडा उडकिवायला जाऊन मला नागोबाच भेटायचा. नागपंचमीची सगळ्याला खूप खूप शुभेच्छा. सो आज नागपंचमी आहे आणि श्रावण सोमवार पण. आजचा दिवस इतकं भारी आहे ना, म्हणजे दोन्ही पण मिक्स आलात. नागोबाची पूजा, त्याच्यामध्ये महादेवाची पूजा, दोघांची पण आहे. आता ते मला तर सगळं करून घ्यायचं, पण सकाळचे 5 वाजल्यात. मी 4 वाजता उठून मी माझं आवरलो आणि इथून कामाला सगळी सुरुवात करते. चला, आजच्या दिवसात काय काय होतंय खूप खास ठरणार आहे, कारण आम्हाला बाहेर पण जायचं आहे आणि घरामध्ये पण सगळे कामं करायचे. सो एंड पत्र बघा. इथं देवपूजा झाली आहे. आता मला महादेवाच्या पूजाची तयारी करायची आहे. सगळं मांडून ठेवलं, पण मला हल्लूच बोलावं लागते, कारण लेकरं झोपून आहेत. आता 6 वाजलेलं, मला सगळी पूजा करून स्वयंपाक हे सगळं लवकर करून घ्यायचं आहे. का ते मी पुढे सांगतेच. तर मी इथं दोरे हे केलं, कारण नागोबाची पूजा बाहेर तर जाऊन मला काय करायला आहे ना, खुद तिथं काय भेटणार. सो त्या भीतीवरच नागोबा काढायचा. आता ते तर मला काही जमणार नाही, पण ट्राय करते. इथं मी हळदीचं लेप करून ठेवलं, कारण मला उंबरड्याला पण पूजा करून घ्यायचं आहे इथं आणि बाहेरच्या साईडला. त्याच्यासोबतच नाही, मला हे पण हळदीमधूनच काढायचं आहे पूजा करायला. चला, देवपूजा झाल्या. तिकडे मी तिकडचं काय दाखवते. सो इथं मी डाळीचं कुकर लावलं आणि जे काय मी रात्रीलाच सगळं ठेवून मी सकाळी उठून करते म्हणून म्हणाल त्याने 12 वाजोपर्यंत मी सगळं किचन साफ करूनच झोपी गेलो. माझ्या मनाला काही शांत वाटणार झालं, म्हणजे सकाळी उठून कवा करू का नाही ह्याच्याकडून मला आणि झोप येत नव्हतं ते. सो इथं आणि इथं पीठ पण मळून ठेवलो. आता हे सगळं स्वयंपाक फक्त विशालसाठीच, आणि देवाला पण नैवेद्य दाखवावं लागतं नाही. त्याच्यानंतर विशाल एकट्या घरामध्ये राहते, हमला कुठं बाहेर जायचा आहे. माझा आवाज जरा हल्लूच निघाले वाटतं, ॲडजस्ट करा. खरं तर मला पूजा करताना आणि साडी लिवायला आवडते, पण नंतर मला साडी लिहूनच बाहेर जायचं आहे म्हणून ड्रेस घातलेलाच बरं वाटलं. आता काय करायचं आहे, आधी ह्याची पूजा करून घेते, नंतर बघू पुढे काय. आधी तर आम्ही मंदिरमध्ये जाऊन 5 खडे ठेवून लहाया सांडत जायचं, ते मस्त होतं पहिले आधीच. आता ते काय सगळं करत बसणं झाल्यात वाटतं, थोडं थोडं सगळं मागेच पडून झालंय. मला आता तूप आणायचं आहे बाहेरून, एवढं हिंडावं लागतं नाही. एक गोष्ट पे एक बार, आणि एकच सगळं आलं म्हणजे ते काही याद राहीना. कोणतं आधी पूजा करून घेऊ मला कन्फ्यूज झालेलं, कारण महादेवाचं पण मांडून ठेवलं आणि मला नागोबाची पण पूजा करायचं आहे. आता चॉपीसनं आधी नागोबा काढते. आता त्याचीच पूजा करून घेते. चला, आता दुसरं काम म्हणजे पहिले बाहेर खडे आहेत का ते बघू. आता ह्या आईचं नामध्ये खडा उडकिवायला जाऊन मला नागोबाच भेटायचा. डायरेक्ट दर्शन व्हायचे. इथं मी 5 खडे आणले. आता साईडलाच पूजा करून घेते, कारण मला इथं महादेवाची पण करायची आहे आणि ती जास्ती अडचण होते हे एकाच जागी. मला जमल तसं मी पूजा करून घेतलेलं. झाली आपली पूजा एवढंच. आता छान नागोबाची तर पूजा झाली. आता दुसरं काम म्हणजे महादेवाची पूजा करून घ्यायचं आहे. मेन आता दही दूध काहीच नाही, कच्चं दूध लागते, कच्चं नाही दही लागते. सो रात्रीला ना म्हणजे 11 वाजता मला याद आलंय दोन्ही पण नाही म्हणून, आणि शॉपमध्ये पण जाऊन बघितलं, सगळे शॉप बंद आहेत. त्याच्यामुळे सकाळीच आणायला वाटले. अजून पाटील विशाल दोघं पण झोपूनच आहेत. त्यांनी उठल्यावर आधी ते काम करून घेते, त्याच्यानंतरच मला पूजा करायला येते नाही. सो तेव्हा मांडून ठेवते आणि जे काय स्वयंपाकच आहे नाही ते बघून घेऊ. छान शिजले. आधी ह्या कुकरमध्ये लावते, ह्याची शिटीच वाजना झाली. आता हे बिघडून जायचं पुरं सगळं म्हणून परत ह्याच्यामध्ये घालावं लागलं. म्हणजे सगळे स्वयंपाक झाले, फक्त पोळ्या करायचा आहे आणि महादेवाची पण पूजा करायचं आहे. आता मला अभिषेक करायला दूधही भेटत नाही म्हणून आता पत्र भेट केलं.
आता पाटील साहेब उठलं, त्यांना पाठवून देते, त्याच्यानंतर ते पण तयारी करून घेते. तर इथं भजीपापड काढणं झालं आहे, हे पण झालं आहे. त्याच्यानंतर इथं कढी झालं आहे, सोबतच भरडा, भात आणि नैवेद्य सगळंच रेडी आहे, फक्त पोळ्या करायचं आहे. सो चला आता पुढे काय काय होतं आहे. लेकरं पण उठाने अजून, आता 9 वाजल्यात, त्यांना पाठवून देते, त्याच्यानंतर पुढचं करून घ्यायचं. सकाळी लवकरच मी हे सगळं करून घ्यावं म्हटलं ते, पण माझ्या प्रकारे काही चाललं नाही, त्यांचं वाट बघावं लागलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आरती करे स्वीटी. कर. आज श्रावण सोमवारचं पहिलं सोमवार आहे, महादेवाची आरती करा. बस आरती धर आरती करू जात आहे. हा तू बी करतीस. हा गुड बेला. शंभो शंकर. हॅलो हॅलो हॅलो. मम्मी कधी आईस्क्रीम पोळ्याचा स्वयंपाक सगळं झालंय. विशालसाठी 2 पोळ्या बनवून ठेवते, त्याच्यानंतर मी रेडी होते. लाली पडतीस. चहा करून पिलं, ते पण प्यायला टाइम नाही. आणि व्हिडिओ कसं काढला त्यासाठी मी टाइम काढू शकते. बरं तिथं मी सगळी मस्त रेडी झालो. आता हे साडीबद्दल सांगायचं म्हणजे नाही, लग्नाच्या आधी घेतलेली आहे लॉकडाऊनमध्ये. तेव्हा ह्या साड्यावरचं इतकं ट्रेंड चालत होतं नाही, त्या टाईमला मी 2-3 असले साड्या घेऊन ठेवलो आणि आत्ता पत्र मी अंगाला लावली, म्हणून आज हे काढलं. कारण आज नवीन साडी फेस्टिवलमध्ये होऊन जाते म्हणून, कारण मागे टाकलं तर ते मागेच राहून चालेल. चला लेकरं पण छान रेडी झालं. मला एवढं रेडी होऊन कुठं जायचं म्हणजे नंदबाईच्या घरला जायचं आहे, वंदाताईच्या घरला. तिथे गेल्यावर आता काय होतंय काय नाही ते पुढचं कंटिन्यू राहील. कुठं चाललीस ग? माझ्या लालीला मी स्वीटीचा ड्रेस घातलो, आता तिला पुरा कम्फर्टेबल निघाले. म्हणजे 12 वाजता आम्ही इथं आलो, त्याच्यानंतर आता 4 वाजले, 4 तास झाले. सो आल्यापासून पोळ्या वगैरे करायचं होतं, म्हणजे नैवेद्य बनवून पोळ्या बनवलो, त्याच्यानंतर जेवण झालं आणि तेव्हापासून नुसतं आता बसणं चाललं आहे. घराकडे जावं म्हणजे एकदम कडक ऊन आहे, लेकरावाला घेऊन जायला उन्हात नको वाटलेलं, म्हणून थोडं ऊन कमी झालं की जायचं प्लॅन आहे. आणि स्वीटी ताई झाल्यानं बाहेर गेलं, कारण स्वीटीला काहीतर कंपास आणि काही सांगलं ती मला पेन्सिल पाहिजे, कंपास पाहिजे, नोटबुक पाहिजे म्हणून. सो तेच काहीतर घेऊन देते, बघते इथं घडते का म्हणून ते घेऊन गेला तिला. सो त्याच्यानंतर अर्धा तास 1 तासाच्या नंतर आम्हाला घरला जायचं. बाय कर लाली, बाय कर. येते मला नाही ग, स्कूलला चालले ते चल, चल, चल. असले घेऊन का हा तुझा बघ ते पुढे दीदी तिनं तुमलाच बाय करले, आता जावा. कट्टू डायरेक्ट संध्याकाळी येऊन फक्त थोडंच टाइम झालाय. याच्या एवढा अवघड झाले नाही. काय झालंय तिथं बॉल आहे बांचा, तिथं बॉल आहे यांचा. अरे देवा, तू कपडे किती रे काढलीस? काय करले की खेळ दे म्हणून सोडलं, थोडं बाजार करून बसले. आणि याच्या मला एवढा अवघड झालता नाही. स्वीटी गाडीवर बसल्या थोडं घरच्या पुढे गेलो, कारण तिथं लगेच तिने झोपी गेली. आणि लाली पण तिथनं झोपलेल्या 15-20 मिनिटाला हिनं पण झोपी गेली. यायला 1 तास लागते. त्याच्यामध्ये आम्ही पुरा 30च्या स्पीडवर आलो, कारण दोघी पण झोपी गेली. ते माझा हात इतका अवघड होता आणि रात्रीची मला पण झोप नाही. 4 वाजता उठलो, रात्रीला 12-1 वाजता झोपलो, म्हणून फक्त 4-5 तास बरोबर झोप झाली आणि माझे पण डोळे असं झापलं ते माहिती. सो तसंच अवघड आम्ही घरला आलो घेते. पण रात्रीच्या स्वयंपाकाची मला काही खुदा नाही, कारण सकाळीच मी ते सगळं एक्स्ट्राच करून ठेवते, कारण माझं तर आज उपवास आहे रात्रीला काय जेवणा. आणि पाटील विशालला तेच पुरण आहे, पोळ्या करून देते आणि दुसरं म्हणजे भात करते गरम, तेवढंच. चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुमची नागपंचमी कशी सेलिब्रेट झाल्या मला कमेंट करून सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.